नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। खालापूर तालुक्यातील चौक रेल्वे स्थानकाजवळील मालगाड्यांचा थांबा असलेल्या एका रेल्वे मार्गिकेवर लांब पल्ल्याची मालगाडी उभी होती। मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान अचानक एका बोगीतून धूर येऊन आगीचा भडका उडाला। रेल्वे अधिकारी सुरक्षा रक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र मालगाडीमध्ये पेट्रोल सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचणी येत होत्या। या दुर्घटनेत रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ञांना पाचारण करण्यात आलं असून आग नियंत्रणात आली आहे। आग लागलेल्या डब्याच्या आजूबाजूला मालवाहू मालगाड्या उभ्या होत्या, त्यामुळे या आगीची झळ बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांना लागू नये म्हणून रेल्वे सुरक्षा जवान, अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले। सुदैवाने अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही, मात्र वित्तहानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पेट्रोल सारखे ज्वलनशील पदार्थ आणि वाऱ्याचा वेग असल्याने आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केलं होतं। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।